जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना पूर आला होता आणि त्यातच खडकी नाल्याला आलेल्या पुरामुळे नाल्याकाठी असलेल्या शेतांमध्ये पुराचं पाणी शिरलं आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। तर नाल्याकाठी असलेली केळीची बाग पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे आणि या संदर्भातला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। आपण जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक या शिवारामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय की अक्षरशः येथील खडकी नाल्याला आलेल्या पुरामुळे नदीकाठी असलेली ही केळीची बाग जी आहे ही पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे। अक्षरशः या काळ्या मातीमध्ये आता खडी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। हजारो केळीचे खोड जे आहे या नाल्याच्या प्रवाहात वाहून गेलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 7,500 हेक्टरवर पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज हा झालेला आहे। एकंदरीतच प्राथमिक अहवालात हे स्पष्ट झालेलं आहे, मात्र अद्यापही पूर्णपणे पंचनामे जे आहेत ते प्रलंबित आहेत, त्यामुळे नुकसानीचं क्षेत्र हे देखील वाढण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत इथले केळी उत्पादक शेतकरी आहेत। काका, काय सांगणार, कशा पद्धतीने आपली ही केळीची बाग होती आणि कसं नुकसान झालेलं आहे? केळीची बाग तर एकदम प्युअर होती सर, अशी आम्ही मेहनत केली भरपूर, परंतु आता निसर्गानं म्हणा काय या पाण्याच्या अटकामुळे किंवा अतिवृष्टीमुळे असं सर्व नाला वावरातून व्हायला लागला, सर्व काही माती वाहून गेली, आमचं मेहनत वाया गेली। किती आम्ही किती आशा नाही केलं की बाबा रोडच जमीन आहे, आपल्याला हे झालं पाहिजे, काहीतरी घ्यायला पाहिजे। साधारणतः किती नुकसान जे आहे आपलं झालेलं आहे? 2-2.5 लाखाचा आज नुसता खर्च झालाय। तो खर्च उत्पन्नाचं जाऊ दे, उत्पन्नाचं पुढे आहे समजा, पण आजपर्यंतचा झालेला खर्च आहे हा। नक्कीच अजूनही काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। तर कशा पद्धतीने खरं तर नदीला या ठिकाणी नाल्याला पूर आलेला होता आणि कशा पद्धतीने इथे नुकसान जे आहे या परिसरात झालेलं आहे? पूर म्हटलं म्हणजे महापुरावानी पूर होता। नाला तिकडनं होता तर डायरेक्ट इकडनं सरळ होऊन गेला। पाणी जवळजवळ 5 घंटे पाणी उतरलं नाही इथून। पाणी पुढे जायला मार्ग नव्हता, पाणी इकडेच थांबलं, शेतांमध्ये घुसलं, नुकसान भरपूर झाली। शेतातली माती बाहेर गेली आणि नाल्यातले खडे रेती शेतात येऊन बसली, त्याच्यामुळे आता शेतात पेरासारखं पर्यंत राहिलेलं नाही शेत। काय मागणी असणार आपली सरकारकडे? सरकारकडे मागणी काय, नुकसान भरपाई, दुसऱ्याकडे कोणाकडे मागसा। नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीने खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणचे पंचनामे अद्यापही प्रलंबित आहेत। तातडीने पंचनामे करून जे आहे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी,